कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. मला माफ करा. मला माझी चूक समजली आहे. आय एम रिअली सॉरी सर. विराज सर मेसेज बघून पण रिप्लाय का करत नाहीये? मला वाटतंय खूप चिडलेत माझ्यावर. त्यांनी माझ्यावरचा राग काढायला तिकडे ज्योतिताईला सांगितलं तर माझं काही खरं नाही. मग तुला खूप हौस होती ना, सर मला शिक्षा करा, सर मला शिस्त लावा. पण तुला शिस्त म्हणजे काय हे मी शिकवणार, म्हणजे शिकवणारच. कीर्ती, काय ग, कसला विचार करतेस? सगळं ठीक आहे ना बाळा? हो ग, सगळं ठीकच आहे. मी एकदम फॅन्टॅस्टिक आहे. अगं ताईच्या लग्नामुळे खूप सुट्ट्या झाल्या ना माझ्या. तर कॉलेजला काय झालं कसं झालं काहीच माहिती नाही अभ्यासाचं. तर ते मी फ्रेंड्स कडून अपडेट्स घेतेय. खरं बोलतेस ना तू? बापरे, आईला संशय आलाय की काय? चुकून जरी विराज सर आमच्या कॉलेजमध्ये शिकवतात आणि त्यांच्याशी मी खोटं बोलले हे जर आईला कळलं ना तर. कीर्ती, अगं काय विचारते मी? नक्की मैत्रिणीशीच बोलत होतीस ना? अगं म्हणजे काय, हा काय प्रश्न आहे? वाजलेत बघ किती. इतक्या लेट मी दुसरं कोणाशी बोलणार? अगं मैत्रिणीशीच बोलतेय मी. मी म्हणाल ना तुला की कॉलेज चुकलं तर अभ्यास सगळे अपडेट घ्यायला लागणार ना. अगं आणि बघ ना, मी मेसेज पण केला तिला पण रिप्लायच देत नाहीये, म्हणून थोडंसं अस्वस्थ आहे. बाकी काय नाही. हो का? मला बघू दे नक्की कुठल्या मैत्रिणीशी बोलतेस ते. आई, अगं काही गरज नाहीये फोन चेक करायची. म्हणाल ना तुला मी कॉलेजला सुट्ट्या झाल्यात तर मी अभ्यासाबद्दलच विचारतेय. आणि तू प्लीज माझ्यामध्ये पडू नकोस. मी अभ्यासातच विचारते. अगं तुला स्वतःच्या मुलीवर इतका पण विश्वास नाहीये का? काय फोन वगैरे चेक करतेस ग सारखी? कीर्ती, कीर्ती नक्की खरं बोलतेय ना? नाही नाही, हा भास नाहीये. हा अलार्म सारखा आवाज येतोय पण कुठून येतोय? बघायला पाहिजे. कुठून आवाज येतोय? एवढ्या रात्री कोण अलार्म लावून ठेवतो? आणि लावलं तर लावलंय पण क्वार्टर ना खरंच मूर्ख आहे. समजण्याच्या पलीकडे माणूस आहे. ते स्वतः बसला असेल छान, नाही तो बसलाच असेल छान दारू पीत. त्याला काय पडलीये? हा क्वार्टर माणूस आहे का आधी मानव तेच कळत नाही. किती विचित्र राहतो हा. नाही हा असला तरी प्रॉब्लेम आहे, नसला तरी याच्या गोष्टींचा त्रास आहेच मला. काय याने याच्या निर्जीव वस्तूंना पण स्वतःसारखं करून टाकलंय. कुठून आवाज येतोय हा? हे बघ, हे जे काही वाचतंय ना ते शोधायला हवं, नाहीतर नाही झोप लागणार आहे आपल्याला. एवढ्या रात्री कुठे जाऊ पण नाही शकत. कधी झोपच होत नाहीये. हा इरिटेटिंग गोष्ट आहे. अख्खी रूम पालथी घातली तरी हा अलार्म कुठे लावलं ते कळतच नाहीये. नाही ही अख्खी रात्र जागून काढावी लागली ना तरी चालेल मला, पण त्या क्वार्टरला मी सोडत नाही. उद्या त्याला बघूनच घेईन बरोबर. ओरडू नको, सगळी जागी राहते, सगळे जागे होते. ओरडू नकोस, सगळे उठतील.
अरे लाज वाटतं का ग तुला? एका हाताला काच लागली, दुसऱ्या हाताला चावतीयस. तुझ्यामुळे आता 14 इंजेक्शन घ्यायला लागतील मला. तू मला बोलण्याआधी ना स्वतःकडे बघ जरा. तुला लाज नाही वाटत का रे? एकदम मुळात ना आत्ताच्या काळात आहे ना कुत्रा चावल्यावर 14 इंजेक्शन घ्यावेच नाही लागत. अच्छा, म्हणजे तू मानतेस की तू जी ना उलट्या हाताची एक. शाणपणा करायचा नाही जास्त. मुळात तू माझ्या रूम मध्ये येतोसच का? ही माझी रूम आहे, तुझी रूम नाही आहे. तुझ्या बाबांनी म्हणजे पुरुषोत्तम काकांनी मला या खोलीत राहायला दिलंय की नाही? हा, मला काय हौस नाही विचित्र खोलीत राहायची. आणि तुला अक्कल नाही का रे? एक तर तो अलार्म, एवढ्या रात्रीचा अलार्म कोण लावून ठेवतं? तू वेडा आहेस का जरा? हा, घुबड आहेस का रे? झोपणार कशी माणसं? कुठे आहे तो अलार्म ते कळतच नाही. नाहीये, काय करतोय? हा अलार्म नाहीये, ही माझी क्वार्टर पेची वेळ. तू तर काय रे? तू इथे माझ्या समोर दारू पीत बसणार आहेस? वेडीएस, मला माझ्या दारूचा अपमान नाही करायचा आहे. मी तुला फक्त तुझ्या जबाबदारीतून मोकळं करायला आलोय. कसली जबाबदारी? माझी क्वार्टर दे. काय? जी क्वार्टर तुला मी सांभाळायला दिली होती ती क्वार्टर दे. दारू बॉटल दे. नाही देऊ शकत. का? फेकून दिली. फेकून दिली. कुठून फेकली? फेकून दिली.